नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर ब्रूडिंग करत असताना गावरान कोंबड्यांची पिल्लं मोठ्या प्रमाणात का दगावतात? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर ब्रूडिंग करत असताना गावरान कोंबड्यांची पिल्लं मोठ्या प्रमाणात का दगावतात? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्रूडिंग करत असताना गावरान कोंबड्यांची पिल्लं मोठ्या प्रमाणात का दगावतात? मग गावरान कोंबड्यांची पिल्लं ब्रूडिंग करताना दगावण्यामागची कारणं कोणती आणि यावर असणारा एक अचूक आणि परफेक्ट इलाज कोणता? या प्रश्नांची अचूक उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत आणि कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी वेळेवरती मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर ब्रूडिंग करत असताना गावरान कोंबड्यांची पिल्लं मोठ्या प्रमाणात का दगावतात? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर ब्रूडिंग करत असताना गावरान कोंबड्यांची पिल्लं का मोठ्या प्रमाणात दगावतात? आता आपल्या मनात संभ्रम काय आहे की जसं मी करत होतो तसंच करत आलो, पण या वेळेस माझी पिल्लं जगली नाहीत, वाचली नाहीत। मग माझं कुठं चुकलं? कारण चुकलं तर कुठंच नाही। मग अशा परिस्थितीमध्ये काहीही नाही चुकलं तरी देखील आपली गावरान कोंबड्यांची लहान लहान पिल्लं ही ब्रूडिंग करत असताना का दगावतात? यामागची कारणं काय, यावरील उपाय काय, याबद्दल घेऊया सविस्तर माहिती। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। लाईक करून, शेअर करून, सबस्क्राइब केलं तर सर्वांना याचा फायदा होत राहील। तर मित्रांनो, व्हिडिओची सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांद्यापर्यंतचा माझा कुक्कुटपालक बांधव या व्यवसायात उतरू इच्छितो। त्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, पण त्याच्याकडे अचूक त्या ठिकाणी माहिती नाही। अशा
परिस्थितीमध्ये रायझिंग स्टार परभणीनं आपल्यासाठी एक पाऊल उचलले। आता आपल्या सर्वांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभागी होता येईल, ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळेल, ज्याच्यामध्ये आपला खाद्य खर्च कमी करण्यासाठी अचूक माहिती, कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल माहिती, त्याचबरोबर एवढं करून देखील आपल्या कोंबड्यांवरती पिल्लांवरती आजार आला तर त्या परिस्थितीमध्ये कोणती उपाययोजना करायचं, कोणतं औषध द्यायची याची अचूक माहिती, त्याचबरोबर आपण पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं करायचं, तयार झालेल्या पिल्लांचं संगोपन कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन आपल्याला मिळत राहील। त्याबरोबरच मित्रांनो, तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान पिल्ले, गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा आमच्याकडून होईल तेवढी मदत तुम्हाला पुरवल्या जाईल, म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाईल। याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते। त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर होते, पुन्हा आठवडाभर वातावरण कसं राहणार, यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची ज्यामुळे रोगराई कमी होईल याबद्दल मार्गदर्शन। आणि सरते शेवटी आपण काय करतो मित्रांनो, प्रश्न उत्तर घेतो। तुमच्या मनात आठवडाभर कोणताही संभ्रम, समस्या, शंका आली तर त्याचं उत्तर दिलं जाते। तुम्ही म्हणाल हे झालं सर रविवारचं, इतर दिवशी अडचण आली तर काय, तर इतर दिवशी अडचण आली तर सोल्युशन करण्यासाठी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान आपण आपले लखन सर 84 21 82 62 62 यांच्यावर या नंबरवरती कॉल करून उत्तरं मिळवू शकतात। आता या पद्धतीने मित्रांनो आम्ही कसल्याही प्रकारची शंका व अडचण शिल्लक ठेवत नाहीत। मग अशा परिस्थितीमध्ये आता आम्हाला ते ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं, पण कसं व्हायचं हे समजावून सांगतो। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 84 21 82 62 62 वर कॉल करायचा आहे। फोन उचलणार लखन सर, लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे। मग लखन सर काय सांगतील तुम्हाला की तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवा। एवढं पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे, गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजेच 8265 088 हा क्रमांक पाठवतील। यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं की मित्रांनो अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या अचूक मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। तर ही संधी वारंवार मिळत नाही, असा असणारा चान्स पुन्हा मिळत नाही, म्हणून माझं मत आहे जर तुम्हाला वाटत असेल की खरंच आम्हाला कुक्कुटपालनात करिअर बनवायचे तर अचूक मार्गदर्शन घेण्यासाठी तात्काळ संपर्क साधा 84 21 82 62 62 वर। माझे मार्गदर्शनाचे दरवाजे आपल्यासाठी सदैव खुले आहेत। तर मित्रांनो आता आपला मुख्य प्रश्न किंवा ब्रूडिंग करत असताना कोंबड्यांची लहान पिल्लं का दगावतात, तर लक्षात घ्या मित्रांनो, ब्रूडिंग करत असताना कोंबड्यांची पिल्लं दगावण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रूडिंगची योग्य व्यवस्था नसणे। आपल्याला काय वाटते की उन्हाळ्यामध्ये तापमान हे 40-45 डिग्री सेल्सिअस असताना देखील आपण 4 बल्ब लावले तर आपल्याला वाटते पावसाळ्यामध्ये 2 बल्ब वाढवले काम संपलं। जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही की आपल्या कोंबडीच्या लहान पिल्लांना आवश्यकता कशाची, गरज कशाची आहे, तोपर्यंत मित्रांनो आपण अचूकपणे ब्रूडिंग करू शकणार नाही। मला सांगा, ऋतू बदललाय, पिल्लं तीच येतं आणि पिल्लं दगावत आहेत, म्हणजे याचा अर्थ कुठं ना कुठं काही ना काहीतरी चुकते। ती चूक शोधून जर तुम्ही सुधारणा केली तर 100% त्या ठिकाणी सोल्युशन निघेल। पण तुम्ही जर म्हणत बसलात की नाही मी महाग करत होतो तसंच करायलो, पण कसं काय चुकायले की मला काही कळलं झालं, पण कुठं ना कुठं चुकायले, कुठं चुकते तुम्हाला सांगतो। आता उन्हाळ्यामध्ये ठीक होतं, त्यावेळेस काय होतं की तापमान जास्त होतं त्यावेळेस 1 लाईट लावला काय 2 लाईट लावले काही प्रॉब्लेम नाही। मुख्यत्वे लहान पिल्लांना ब्रूडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या तापमानाचा जर विचार केला तर कमीत कमी 30 ते अधिकतम जास्तीत जास्त 34 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान त्यांच्यासाठी एकदम जबरदस्त असते। मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, उन्हाळ्यात तापमान जास्त होतं ॲडजस्ट झालं बाबा, पण पावसाळ्यामध्ये हे तापमान नाही हो कंटिन्यू राहत। दुपारचं तापमान राहील 30 पर्यंत प्रॉब्लेम नाही, पण संध्याकाळी तापमान घटते, पाऊस आल्यावर तापमान घटते ना। अशा परिस्थितीमध्ये मला सांगा पाऊस आले आपण 2 लाईट वाढवणार का? आपण तर ब्रूडिंग आहे तशीच करणार, पाऊस येवो जावो काही टेन्शन नाही। आणि इथं चुकतंय मित्रांनो, त्या पिल्लांना उपयुक्त असणारी उष्णता मिळाली नाही तर ते बिचारं पिल्लू काय मित्रांनो, त्याला थंडी वाजून ते एक्सपायर होईल ना, कारण शरीरातलं तापमान कमी होते, ते सहनच करू शकत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो की त्यांच्या शरीरातलं तापमान वाढवण्यासाठी तर आपण फीड वगैरे देऊ, प्रॉब्लेम नाही, पण त्यांना ओरिजिनल हीटची गरज आहे मित्रांनो।
मग अशा परिस्थितीत सर तुम्ही म्हणताल आम्ही का डुप्लिकेट हिट द्यालो का? तसं नाही, आवश्यक आहे ती हिट त्या प्रमाणात त्यांना मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एक उपाय करायचा. ज्यांचा 400-500 पिल्लांचा फार्म आहे ना त्यांना इझिली सांगतो, तुम्ही काय करा, 2x2चे जे आहेत ना ते 7-8 आहेत ना थर्माकोलचे बॉक्स आणा. त्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये काय करा, 2 लाईट लावा 60-60चे किंवा 40चे आणि 2 टेम्परेचर कंट्रोलर लावा. आता टेम्परेचर कंट्रोल 2 का लावायचे हे पण समजावून सांगतो. बा कधी मध्ये काय झाला, अचानक समजा त्या ठिकाणी लाईटमध्ये फॉल्ट आला आणि एक टेम्परेचर कंट्रोल अचानकच बंद पडालं, तर अशा परिस्थितीमध्ये ते टेम्परेचर कंट्रोल बंद पडलं तर काय होतं मित्रांनो, की एकच टेम्परेचर कंट्रोल असेल तर ते तापमान मग 50, 60, 70, 80, 90 पर्यंत जाते, सगळे पिल्लं एक्सपायर होतात. मग अशा परिस्थितीमध्ये 2 कंट्रोलर असले म्हणजे काय, की बाबा एकाचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं तर म्हणजे एक टेम्परेचर कंट्रोल खराब झालं तर दुसरं टेम्परेचर कंट्रोल ॲडजस्ट करेल, म्हणजे त्या बॉक्समधलं तापमान मेंटेन राहील. या बॉक्सचा आणखीन एक फायदा काय, की बाहेर आपण जर ब्रूडिंग करण्याचा प्रयत्न केला तर बाहेरचं तापमान आपण त्या ठिकाणी लॉंग डिस्टन्समध्ये कव्हर करू शकत नाही. पण या थर्माकोलच्या बॉक्समध्ये काय, की उष्णता टिकून राहते. बाहेर पावसाळा आहे का, हिवाळा आहे का, उन्हाळा आहे, काही संबंध नाही. कशामुळे संबंध नाही तर मला सांगा, आपण टेम्परेचर कंट्रोल 30 ते 34 वर सेट केले, 30 पर्यंत तापमान खाली आलं की आपोआप टेम्परेचर कंट्रोलर सुरू होणार, म्हणजे लाईट लागणार, 34 पर्यंत गेल्यावर बंद होणार, हे बंद चालू राहणार. मग ह्याच्यामध्ये तापमान 30 ते 34 राहणार. मग बाहेर पावसाळा काय, हिवाळा काय, उन्हाळा काय, आपल्या पिल्लांना तापमान किती मिळेल, 30 ते 34. म्हणून बाहेरच्या वातावरणाचा कसल्याही प्रकारचा परिणाम आपल्या पिल्लांवरती होत नाही, आपले पिल्ले दगावत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जो हवा आहे तो रिझल्ट आपल्याला या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला जर यशस्वी व्हायचंय ना तर हे पिल्ले दगावल्या गेली नाही पाहिजेत, चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत. आणि तुम्ही काय करा, पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये 14 दिवसापर्यंत काय करा, त्यांची ब्रूडिंग त्या बॉक्समध्ये करा, मग त्यांना बाहेर काढा, ते मजबूत होतात. आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये 8 दिवस करा. असे जर मला सांगा तुम्ही 5, 7, 8, 10 बॉक्स तुमच्या कॅपॅसिटीनुसार आणले, काही लई जास्त याचा खर्च पण नाही, तर हे जे बॉक्स असतात ना मित्रांनो, यामुळं तुम्ही एकदम सुरक्षित सेफ होऊ शकता. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. आणि हे काय राहतात, पिल्लं तुम्ही दुसऱ्या बॉक्समध्ये शिफ्ट केल्यामुळे त्यांच्यावरती इन्फेक्शन येण्याचा सुद्धा त्या ठिकाणी संबंध राहत नाही. आणि यांची ब्रूडिंग एवढी जबरदस्त होती की तुम्हाला ब्रूडिंग व्यवस्थित करण्यासाठी जी अडचण आहे ती पण संपून जाते. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा 12 महिने तुम्हाला काही वेगळा प्रॉब्लेम येणार नाही. आणि मला सांगा मित्रांनो, 7-8 बॉक्स आणले तर त्याच्यामध्ये आपण समजा 50-60 पिल्ले एका बॉक्समध्ये टाकले, समजा 8-10 बॉक्समध्ये 500-600 पिल्ले ॲडजस्ट व्हाले, तर तुमचे 15 दिवसाला हे 500 पिल्ले, पुन्हा 15 दिवसाला 500, म्हणजे तुम्ही एका महिन्यात 1000 पिल्लांची ब्रूडिंग आरामशीर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात करू शकतात. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी 2000 पिल्लांची ब्रूडिंग करू शकतात. विचार करून बघा मित्रांनो, माझं काही चुकलं का याच्यामध्ये? आपलं इथं चुकते, आपण रूममध्ये काय करतो, 4-8 लाईट लावतो. आपण म्हणतो गरज पडली तर येईल लाईट, पासून गरज नाही पडली तर जाईल लांब. मग अशा वेळेस काय करतात, ते पिल्ले एकमेकाच्या अंगावर बसतात, लहान पिल्ले एक्सपायर होतात मित्रांनो, आणि आपलं आतोनात नुकसान होऊन जाते. हे नुकसान टाळायचं असेल मित्रांनो तर अशा पद्धतीनं ब्रूडिंगची व्यवस्था करा. एक थर्माकोलचा बॉक्स आणा, त्यात 2 टेम्परेचर कंट्रोलर आणि 40-40 किंवा 60-60चे 2 लाईट लावा, तुमचं काम फत्ते झालं म्हणून समजा. तर मित्रांनो, पावसाळ्यात हिवाळ्यात 14 दिवसापर्यंत ब्रूडिंग करायला तुम्ही गंबुरा डोस डोळ्यातून टाकला की 15व्या दिवशी गॅप घ्या, 16व्या दिवशी पिल्लांना बाहेर काढा. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय करा, 7व्या दिवशी लासोडा दिला, 8व्या दिवशी गॅप ठेवा, 9व्या दिवशी पिल्लांना बाहेर काढा. या पद्धतीनं करा. आणि अशा पद्धतीची जी माहिती आहे ती मी माहिती ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतो. म्हणून माझ्यासोबत जे काय कुक्कुटपालक बांधव जॉईन झाले त्यांचं कधी नुकसान होतच नाही ना, कारण त्यांना वेळेवरती सगळी माहिती मिळत राहते. आपल्याला सुद्धा वेळेवरती माहिती मिळू शकते, आपल्याला सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा आहे. पण आपण काय करतो मित्रांनो, की आपल्याला वाटते कुठं जॉईन व्हावं, थोडा खर्च होतो. पण मला सांगा मित्रांनो, की हक्काचं माणूस मिळवायचा असेल, हक्काचं मार्गदर्शन मिळवायचं असेल तर नुकसान झाल्यानंतर आपण उपयोगात यावं का नुकसान व्हायच्या आधी? मला फार वाईट वाटते व कोणाच्या फार्मवर पक्षी दगावले तर, पण ते पक्षी हाताने दगावले असतील तर किती अवघड गोष्ट आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुमची सेवा करण्याचा एक चान्स आम्हाला द्यायलाच हवा. तुम्ही त्यानुसार रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. तुमच्यावरती कसल्याही प्रकारची बळजबरी बंधन नाही, पण स्वतःचा नुकसान टाळायचं असेल आणि या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला व्हा जॉईन होण्यासाठी 84-21-82-62 कॉल करा. लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे. मग लखन सर तुम्हाला म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84-21-82-62 तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवा. एवढं पाठवलं तर लखन सर तुम्हाला माझा फोनपे, गुगल पे नंबर 8265-088-460 पाठवतील. मग या क्रमांकावरती तुम्ही 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. पाठवल्यानंतर तुम्हाला तात्काळ रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या ग्रुपमध्ये रजिस्टर करून घेतल्या जाईल. ज्यानंतर मित्रांनो तुम्हाला अवघ्या 500 रुपयाच्या मासिक
शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जो सपोर्ट मिळेल, जे मार्गदर्शन मिळेल, त्या मार्गदर्शनामुळे तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा आरामशीर प्राप्त करू शकाल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की लहान पिल्लं जे असतात ते ब्रूडिंग करत असताना का कोंबड्यांची एक्सपायर होतात. तर गावरान कोंबड्यांची लहान पिल्लं एक्सपायर होण्याची कारणे, ब्रूडिंग करत असताना एक्सपायर होण्याची कारणे व त्यावरील उपाय पाहितले. याबद्दल काही समस्या अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 100% सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. आवडला असेल हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.